तर चला मित्रांनो, आज आपण फोटोशॉपच्या 6व्या क्लासला सुरुवात करीत आहोत। तर मी असं गृहीत धरून चालतो मित्रांनो की आपण 5 क्लास ज्या मी तुम्हाला दिलेले आहेत YouTube वरती, त्या सर्व व्हिडिओ आपण पाहून प्रॅक्टिस केलेली असेल आणि चांगल्या प्रकारे आपल्याला मेनू समजले असतील। कारण मला YouTubeच्या कमेंट बॉक्समध्ये अजूनपर्यंत काही कमेंट नाही आलेले आहे, म्हणजे तुम्हाला मी शिकवलेलं समजतंय असं मी गृहीत धरून चालतो। कारण जर का YouTubeच्या कमेंट बॉक्समध्ये आपल्या कमेंट येत असतील तर मला त्या प्रश्नांवरती उत्तर द्यायसाठी एक व्हिडिओ बनवावा लागेल। आणि जर का तुम्हाला खरंच अडचण असेल किंवा खरंच काही समजत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा मित्रांनो। माझा मोबाईल नंबर आहे डिस्क्रिप्शन मध्ये, त्याच्यावरती तुम्ही डायरेक्ट मला फोन करू शकता। तुम्हाला काही व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक ऍड करायचा असेल किंवा व्हिडिओची लँग्वेज संदर्भात काही प्रॉब्लेम असतील किंवा काही एडिटिंग करताना काही मी काळजी घेतली पाहिजे या गोष्टीचं जर का काही सजेशन मला द्यायचं असेल तर कृपया मित्रांनो आपण कमेंट बॉक्स किंवा कॉलवरती मला संपर्क करू शकता। मी प्रयत्न करेल आपल्या रिप्लायला उत्तर देण्यासाठी आणि आपल्या टॉपिकचे व्हिडिओ बनवण्यासाठी। तर आपण चला सुरू करूया। आज आपला जो पॅनल आहे तो लेयर पॅनल वरती आपण काम करणार आहे मित्रांनो। तर लेयर पॅनल हा फोटोशॉपचा सगळ्यात अति महत्त्वाचा एक भाग आहे, ज्याशिवाय आपण फोटो एडिटिंग किंवा अल्बम डिझायनिंग किंवा ग्राफिक डिझायनिंग करूच शकत नाही। कारण हा महत्त्वाचा भाग असल्यामुळे याच्यावरती सगळा फोकस आपला असला पाहिजे। तर लेयर पॅनल ओपन करण्यासाठी आपल्याला विंडोज मध्ये शॉर्टकट की आहे F7। आपण F7 कीबोर्ड मध्ये दाबून या प्रकारे लेयर पॅनल ओपन करू शकता मित्रांनो। मी आता इथून क्लोज करतोय। तर आपण विंडोज मध्ये जाऊन बघा इथं लेयर आहेत, इकडून ओपन करू शकतो आपण। लेयर पॅनल जेव्हा येतं मित्रांनो त्यावेळेस आपल्याला हा लेयर पॅनल आपल्या समोर दिसतो। तर या लेयर पॅनल मध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा जो गोष्ट आहे ती मी तुम्हाला सांगतो। तर लेयर पॅनल वर येणारी पहिली जी लेयर आहे ती असते मित्रांनो बॅकग्राऊंड लेयर। त्यानंतर ज्याही लेयर येतील त्या नंतरच्या लेयरला 1 2 3 लेयर कम्प्युटर ऑटोमॅटिकली नाव देतं, फोटोशॉप सॉफ्टवेअर। आपण या सगळ्या लेयर सिलेक्ट करून आता डिलीट करूया। डिलीट करण्यासाठी मित्रांनो या साईडला एक डस्टबिन दिलेला आहे, क्रॅश बॉक्स दिलेला आहे, डंप झोन दिलेला आहे। तर त्याच्यामध्ये आपण हे ड्रॅग करून किंवा डायरेक्टली त्या लेयरचं बटन दाबून आपण त्या लेयरला डिलीट करू शकतो। बघा, यासाठी आपल्याला ऍक्टिव्ह विंडो म्हणजे ज्या विंडोला सिलेक्ट झालेलं असेल अशा विंडोला आपल्याला क्लिक करून ठेवावं लागेल आणि डस्टबिनच्या किंवा डिलीटच्या बटनाला जर का आपण दाबत असू तर तो लेयर डिलीट करता येतो। त्या व्यतिरिक्त आपण सिलेक्ट असलेलं ऍक्टिव्ह लेयर ला जर का कीबोर्ड मधून डिलीट हे बटन दाबलं तर आपण ती लेयर डिलीट करू शकतो, तरी डिलीट करू शकतो। ठीक आहे। त्यासाठी जर का आपल्याला या लेयरला डुप्लिकेट करायचं असेल तर आपण त्याला ड्रॅग करून माऊसचं लेफ्ट बटन दाबून इथं जर आणलं तर याची डुप्लिकेट कॉपी तयार होते। याच कॉपीला किंवा सिलेक्ट असलेल्या लेयर पॅनल वरती जर का आपल्याला याची डुप्लिकेट लेयर तयार करायची असेल एवढ्या सिलेक्शन साठी तर आपण इथून कॉपी आणि कॉपी करू शकतो एडिट मध्ये जाऊन, किंवा पेस्ट करू शकतो। पण पेस्ट केलेल्या लेयरला आपल्याला एक जर का साईडला येत असेल तर दुसरा ऑप्शन असा आहे मित्रांनो, पेस्ट इन प्लेस मध्ये पेस्ट करायचं मित्रांनो। तेव्हा आपली जी लेयर असेल ती त्याच ठिकाणी तयार होईल, त्या लेयरला ऑटोमॅटिकली नाव येईल। बर, आता
व्हिजिबिलिटी म्हणजे त्या लेअरला बघण्यासाठी इथे आपल्याला डोळ्याचं चित्र दाखवलेलं मित्रांनो. आपण लेअर पॅनल लार्ज करू शकतो, त्याला स्मॉल करू शकतो, त्याच्यापेक्षा स्मॉल करू शकतो, किंवा लेअर पॅनलचा थंबनेल जो आहे किंवा लेअर पॅनलचं जे पिक्चर आहे ते दिसू नये असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण नो थंबनेल वरती क्लिक करू शकतो. मी आता हे दाखवण्यासाठी तुम्हाला लार्ज थंबनेल ठेवले आहे, कारण टॉपिक समजवताना मला या थंबनेलची खूप आवश्यकता पडणार आहे मित्रांनो. तर लेअर खूप प्रकारचे असतात, यामध्ये प्रत्येकाला कन्फ्युजन निर्माण होतं. तर हे कन्फ्युजन निर्माण होऊ नये म्हणून आपण लेअर किती प्रकारचे असतात हे समजून घेऊ मित्रांनो. तर शक्य झाल्यास तुम्ही हे लिहून घ्या किंवा व्हिडिओ पॉज करून या गोष्टीला डोक्यात फिक्स करून घ्या की किती प्रकारच्या लेअर आपल्या लेअर पॅनल मध्ये असतात. तर सर्वात प्रथम जी आपली लेअर असते ती बॅकग्राऊंड लेअर असते. ही बॅकग्राऊंड लेअर ज्या वेळेस आपण सिलेक्ट केलेली असेल त्यावेळेस तुम्ही बघू शकता की लेअर पॅनल मध्ये भरपूरशा मेनू जे आहेत किंवा भरपूरशे ज्या सपोर्टिव्ह इफेक्ट आहेत किंवा भरपूरशे सपोर्टिव्ह टॅब जे आहेत ते हाईड झालेले मित्रांनो. बघा, हे टॅब सोडले तर हे टॅब सगळे इथून हाईड झालेले. म्हणजे याचा अर्थ की आपण जे आपले लेअर पॅनल वरती बॅकग्राऊंड लेअर लॉक असल्या कारणाने आपण या एडिट लेअर वरती किंवा या फिक्स लेअर वरती एडिट नाही करू शकत. म्हणजे याचा अर्थ फोटोशॉपने आपल्याला ही लेअर लॉक करून दिलेली आहे. ज्या वेळेस आपण कुठलीही नवीन फाईल ओपन करतो तर त्यावेळेस ही लेअर लॉकच असते, असं फिक्स आहे मित्रांनो. याचं कारण असं की आपण जर का ओरिजिनल बॅकग्राऊंड लेअर जर का डिस्टर्ब केली किंवा छेडली तर आपल्याला एडिट करताना भरपूरशे प्रॉब्लेम येऊ शकतात. त्यामुळे फोटोशॉप सॉफ्टवेअर ही लेअर बॅकग्राऊंड लॉक करून देते. आणि या कुठल्याही डिझायनिंग करताना जर का आपण या लेअरला डबल क्लिक केलं किंवा मूव्ह टूलच्या साहाय्याने याला सरकवण्याचा प्रयत्न केला तर कन्व्हर्ट टू नॉर्मल लेअर या नावाचं ऑप्शन येतं, किंवा त्याला जर ओके केलं तर ही लेअर शून्यमध्ये क्रिएट होईल, शून्यमध्ये तयार होईल. किंवा डायरेक्ट या लेअरला जर का तुम्ही डबल क्लिक केलं तर या ठिकाणी तुम्हाला लेअर शून्य म्हणून नाव येईल. आपण या लेअरचे रंग बदलू शकतो मित्रांनो. आपण या ठिकाणी मी जर का या लेअरला एक विशिष्ट रंग जर का दिला तर बघा, जिथं व्हिजिबिलिटी दिसते, जिथं डोळ्याचं चित्र दिसतंय तिथं ही रंगाची लेअर स्पेशली तयार झाली. म्हणजे ही लेअर आपण कस्टमाइज केलेली आहे. आता या लेअरला आपण इथून पण लॉक करू शकतो, पण येणारं बॅकग्राऊंड नाव इथं नसणार आहे मित्रांनो. आणि हे मेन्यू तर ओपन झालेच आहेत, पण ही लेअर आता सध्या आपल्याला मूव्ह करण्यासाठी परमिशन देत नाही मित्रांनो. बघा, कारण ही लेअर आता इथून लॉक झाली आहे, पण ही लेअर बॅकग्राऊंड लेअर नाहीये. जर आपल्याला या लेअरला बॅकग्राऊंड लेअर करायचा असेल तर आपण टॉपिक मध्ये बघा, फाईल एडिट इमेजच्या बाजूला असलेला लेअर मेन्यू मध्ये जाऊन न्यू लेअरला सिलेक्ट जर का केलं तर ही लेअर आपण लॉक करू शकतो मित्रांनो. यासाठी आपल्याला लेअरचा लॉक ओपन करावा लागेल, लेअरला सिलेक्ट करावं लागेल, टाईप लेअर मध्ये जावं लागेल आणि या ठिकाणी लेअरला ग्रुप लेअर बॅकग्राऊंड फ्रॉम लेअर करावं लागेल. तर त्याच वेळेस आपण ही बॅकग्राऊंड मध्ये कन्वर्ट करू शकतो. म्हणजे आपण एखाद्या नॉर्मल लेअरला जर समजा मी या सिलेक्शनला कंट्रोल जे करून डुप्लिकेट करतोय. कंट्रोल जे हा डुप्लिकेट लेअर करण्यासाठीचा एक शॉर्टकट आहे. याच प्रकारे जर का आपण इमेज सिलेक्ट केली किंवा एखादी लेअर सिलेक्ट केली आणि त्याला ड्रॅग करून प्लस या आयकॉनवर आणून सोडलं तर तरीही आपली एक डुप्लिकेट लेअर तयार होते मित्रांनो. मी आता आपल्याला लक्षात येण्यासाठी मी या लेअरला कंट्रोल आय हे बटन दाबून इन्व्हर्स करतो. म्हणजे इथं झालेली लेअर मध्ये चेंजेस हे आपल्याला स्क्रीनवरती दिसतील. तर आता ही बॅकग्राऊंड लेअरची डुप्लिकेट लेअर तयार केली आपण या प्लस आयकॉन वरती ड्रॅग करून. ठीक आहे. तर आता मला तुम्हाला जसं दाखवायचंय तर ही असते इमेज लेअर किंवा पिक्सेल लेअर. ज्या लेअर मध्ये आपल्याला पिक्सेल दिसतात किंवा ट्रान्सपरन्सी दिसते किंवा इमेज दिसते त्या लेअरला आपल्याला इमेज लेअर किंवा पिक्सेल लेअर म्हणून संबोधता येतं. तर हा आहे एक प्रकार बॅकग्राऊंडचा. ही एक लेअर असते.
त्यानंतर दुसरी लेअर म्हणजे इमेज लेअर किंवा पिक्सेल लेअर. ज्या लेअर मध्ये आपल्याला स्क्वेअर ब्लॅक आणि व्हाईट किंवा ग्रे आणि व्हाईट असे पिक्सेल दिसतात, त्या लेअरला पिक्सेल लेअर किंवा इमेज लेअर आपण असं म्हणू शकतो. म्हणजे ही दुसरा प्रकार आहे हा लेअरचा. तिसरा प्रकार आहे मित्रांनो की आपण एखाद्या लेअरला जर का चेंजेस केलेत, आपण एखाद्या लेअरवरती, ठीक आहे, आपण या लेअरला चेंजेस केलेत, तर या लेअर मध्ये जर का आपण काही ऍडजस्टमेंट करत असू मित्रांनो, तर या लेअरला बघा इथं तुम्हाला जेव्हा तुम्ही राईट क्लिक करता तर त्यावेळेस मध्ये इथं तुम्हाला मास्क लेअर तयार झाली. बघा मित्रांनो, या लेअर वरती तुम्ही मास्किंग करू शकता. मास्किंग म्हणजे एखाद्या फोटोच्या किंवा एखाद्या इमेज वरती काहीही तुम्हाला लिहायचं असेल किंवा ड्रॉ करायचं असेल किंवा त्याला कटिंग करायचं असेल किंवा त्याच्यामध्ये एडिटिंग करायचं असेल, तर आपण एका नवीन लेअर वरती जर का हे काम करू तर आपल्याला काम करणं सोपं जाईल. पण मास्क लेअरचा बेनिफिट असा आहे मित्रांनो की जेही आपण या मास्क लेअर वरती क्रिएट करू, ही लेअर बघा तुम्हाला जर का लक्षात येत असेल तर आपण मास्क लेअर वरती इथे लिहितोय आणि जर का याचा कलर जर का ब्लॅक किंवा व्हाईट आपण घेत असू तर मास्क लेअरनी इथं इरेज पण करू शकतो आपण ब्रशच्या साह्याने. बघा मी ब्लॅक रंग वापरून इथं याला पुसतोय, पण सेम हिस्ट्री सारखं आपण या दोन स्क्वेअर मध्ये ज्याच्यात फोरग्राऊंड आणि बॅकग्राऊंड कलर वापरले असतात, याला जर का इथं क्लिक केलं तर आपण हे पूर्ववत आणू शकतात. याचाच अर्थ की या लेअरला आपण हिस्ट्री सारखं यूज करू शकतो. पण या लेअरला यूज करताना खूप काळजी घ्यायची मित्रांनो, कारण या लेअरवर केलेलं कुठलंही काम तर मित्रांनो घाबरून जायची गरज नाहीये. हा बॅकग्राऊंड लेअरच्या दृष्टीने हा हाईड केलेला जो भाग आहे हा बॅकग्राऊंडच्या दृष्टीने या ठिकाणी ब्लॅक झालेला आहे. याला जर का आपण व्हाईट केलं आणि व्हाईट वरती जर का काही ड्रॉ केलं तर हा बॅकग्राऊंड लेअर मध्ये चेंजेस होताना दिसत आहेत तुम्हाला. पण ही लेअर जर का पूर्ण व्हाईट केली तर काय होईल, तर मित्रांनो या पूर्ण हाईड केलेल्या लेअर मध्ये आपण काही चेंजेस करू शकत नाही. समजा मला या पिक्सेल लेअर वरती जर का काही ड्रॉ करायचं असेल किंवा एखादा सर्कल किंवा एखादा शेप ड्रॉ करायचा असेल, तर तो करताना मला या ठिकाणी शेप किंवा एखादा टूल यूज केल्यानंतर कटिंग केलेली आकृती किंवा तसाच आकार या ठिकाणी मी जर का क्रिएट केला आणि त्याला ब्रश टूलच्या साहाय्याने जर का भरण्याचा प्रयत्न केला तर बघा मित्रांनो या ठिकाणी पूर्ण रेड कलरचा एक बॉक्स तयार झालाय. सेम मी या बॉक्सला एक्स कीबोर्ड मध्ये एक्स दाबून बघा इकडे करू शकतोय. आता याच्या विजिबल याच्या उलट आपण या ब्रशच्या साहाय्याने इकडे याला ब्लॅक करायचंय खाली, तर बघा आणि या ठिकाणी क्लिक केल्यानंतर बघा आता सिमिलर पिक्चर आपण रिव्हर्स मध्ये जाऊ. बघा याला व्हाईट दिलाय आणि याला पण व्हाईट दिलाय, तर यामध्ये केलेले चेंजेस, इकडे इमेज मध्ये केलेले चेंजेस किंवा या लेअरवर केलेले चेंजेस याला मास्क इफेक्ट म्हणतात मित्रांनो. म्हणजे एखाद्या ठिकाणी केलेलं सिलेक्शन जर का आपल्याला लपवायचं असेल तर मास्क ही लेअर आपल्याला खूप उपयुक्त असते मित्रांनो. बोर्ड मध्ये याचं सिलेक्शन करून घेतो. बघा एक रफ सिलेक्शन पॉलिगॉन लासो टूलच्या साहाय्याने आपण करतोय आणि या ठिकाणी जेव्हा मी डिलीटचं बटन दाबतोय मित्रांनो तर याची एक मास्क तयार झाली. याला जेव्हा आपण हाईड करू तेव्हा आपल्याला ते लक्षात येईल, अदरवाईज आपल्याला लक्षातच येणार नाही की काही चेंजेस झालेत. मी कंट्रोल झेड करून पूर्ववत ही इमेज करतोय आणि खालची लेअर जी बॅकग्राऊंड लेअर म्हणून आपण संबोधतो ती लेअर मी आता हाईड केली आहे, तिला इनविजिबल केली आहे, म्हणजे ती दिसली नाही पाहिजे. तर मी या ठिकाणी ड्रॉइंग ब्रशच्या साहाय्याने किंवा इरेझरच्या साहाय्याने जर का इथं सिलेक्ट केलं आणि इरेझरच्या साहाय्याने सर्कल ऍड केला, फेदर या ठिकाणी जर का मी 20 चा ठेवला आणि डिलीट हे बटन दाबलं तर या ठिकाणी असलेली इमेज मधील जी मुलगी होती किंवा जो फोटो होता किंवा जी बॅकग्राऊंड मध्ये इमेज होती ती हाईड झाली मित्रांनो. आता मला याच इमेजला पूर्ववत करण्यासाठी
कीबोर्ड मध्ये एक्स हे दाबावं लागेल किंवा इथून एक्सचेंज करावं लागेल कलर, जे खाली किंवा वरती घ्यावं लागेल. तर ब्लॅक कलर मी ज्यावेळेस वरती घेईल मित्रांनो, तर त्यावेळेस मध्ये मला या ठिकाणी ही इमेज पूर्ववत आणता येईल. बघा मी डिलीट केलंय कीबोर्ड मध्ये. तर कीबोर्ड मध्ये ज्यावेळेस मी डिलीट करेल आणि डिलीट हे बटन 2 ते 4-5 वेळा दाबेल किंवा राईट क्लिक करून बघा इथं सिलेक्शनच्या टूल वरती येऊन राईट क्लिक करून फेदर मध्ये मी जेव्हा परत 20चं सिलेक्शन देईल किंवा 20चा फेदर देईल तर त्यावेळेस ही इमेज पूर्ववत होईल. म्हणजे मागे झाकला जाणारा हा भाग मास्कच्या स्वरूपामध्ये वापरला जातो. तर यानंतर आपण बघणार आहोत मित्रांनो टेक्स्ट लेअर. हा असणार आहे आपल्या लेअर पॅनलचा चौथा प्रकार. पहिला आहे बॅकग्राऊंड, दुसरा आहे पिक्सेल, तिसरा आहे मास्क आणि चौथा आहे टेक्स्ट, TEXT. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लिहिण्यासाठी मुभा भेटणार आहे मित्रांनो. या ठिकाणी मी आता माझ्या मुलाचं नाव लिहितोय. त्याचं नाव आहे प्रणित. तर या नावाचा खूप मोठा अर्थ आहे मित्रांनो. या नावाला ज्यावेळेस आम्ही विचारात केलं होतं तर त्यावेळेस या नावात माझे अक्षर आहेत आणि माझ्या मिसेसच्या नावाचे अक्षर आहेत. 3 अक्षर तिच्या नावाचे, 3 अक्षर माझ्या नावाचे. तर असं मिळून आमच्या दोघांच्या गुणसूत्राने तयार झालेला आमचा प्रणित आहे. तर त्यातही फोटोवर आपण एडिटिंग केलेलं आहे मागच्या काही भागांमध्ये. तर प्रणित नाव हे मी टेक्स्ट मध्ये जेव्हा तयार करतोय तर या टेक्स्टला आपण हव्या त्या स्वरूपामध्ये इथून टाईप मध्ये आपल्याला या गोष्टी सगळ्या करता येणार आहेत. तर आपला पुढील मेनू टाईप असणार आहे. तर आपण आज लेअर पॅनल समजून घेऊया. लेअर पॅनल ज्या वेळेस टेक्स्ट आपण ओपन करणार आहे या ठिकाणी तर त्यावेळेस मध्ये इथे एक वरती प्रॉपर्टीजचा ऑप्शन येत आहे. तर आपण त्याचा रंग बदलू शकतो मित्रांनो. इथून त्याचा पॅरेग्राफ किंवा अलाइनमेंट बदलू शकतो. बघा आपण ज्या ठिकाणी अलाइनमेंट देतोय त्याच्या अपोजिट डायरेक्शनला अलाइनमेंट होतोय म्हणून घाबरून जाण्याचं कारण नाही. कारण या साईडला टाईप होणारा सगळा भाग हा याच दिशेला एका रेषेत येईल आणि लाइनमेंट जेव्हा आपण या साईडला करतोय लेफ्ट साईडला तर राईट साईडला अलाइनमेंट होईल आणि राईट साईडला करतोय तर लेफ्ट साईडला होईल. सेंटर अलाइनमेंट जेव्हा आपण देऊ त्यावेळेस नाव सेंटरला येणार आहे. ह्याच्यामध्ये आपण जर का आर्क निर्माण करायचा असेल किंवा रॅप निर्माण करायचा असेल तर हे आपण बिल्ला किंवा बॅनर किंवा राऊंड शेप मध्ये बर्थडे वगैरेचं जर का नाव लिहायचं असेल तर त्या ठिकाणी आपण याला आर्कला वापरू शकतो. त्याच्यामध्ये लोअर आहे, त्याच्यानंतर आपलं भरपूरशे प्रकार आहे. त्याच्यामध्ये शाल लोअर आहे, त्याच्यानंतर शेल अपर आहे. अपर शेल साठी आपल्याला हे वापरता येतं. फ्लॅग टाईप मध्ये आहे. तर याच्यामध्ये खूप सारे प्रकार आहेत मित्रांनो. आपण याला हव्या तशा आकारामध्ये मूव्ह करू शकतो किंवा याला हलव चालव करू शकतो. तर आपण नॉर्मली आता नन हा प्रकारच ठेवून पुढे जाणार आहोत. आपल्याला सगळं झाल्यानंतर फायनल झाल्यानंतर याची साईज आपण करू शकतोय. साईज याला देता येते मित्रांनो. आपल्याला साईज देण्यासाठी टेक्स्टच्या बटनावरती जर का आपण असं केलं तर फास्ट पद्धतीने आपण नावांची जी साईज आहे ती लहान मोठी करू शकतो. ठीक आहे मित्रांनो. आता सेम नाव जर का आपण 2 लेअर मध्ये जर का घेतलं किंवा 3 लेअर मध्ये जर का घेतलं तर तिघांना जर का आपल्याला सेपरेटली नावांना अलाइनमेंट द्यायची असेल मित्रांनो तर या तिघा लेअरला आपल्याला सिलेक्ट करायचंय आणि इथं असल्याप्रमाणे एका लाईनीत किंवा एका शेप मध्ये आपल्याला जर का घ्यायचे असतील तर हे इथं आपल्याला शक्य मित्रांनो. बघा या ठिकाणी आता एकाच ठिकाणी या सगळ्या लेअर सिलेक्ट झाल्या आहेत. इथून जाऊन आपण त्याला ऍडजस्टमेंट देऊ शकतो. याच्यात ज्या वेळेस तुम्ही प्रॅक्टिकली करणार मित्रांनो तर तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की काय आपल्याला चेंजेस होत आहेत. आता मी याला 1, 2, 3 या ठिकाणी घेऊन घेतलंय आणि इथून बघा चेंज केलंय, इथून चेंज केलंय. याच्यामध्ये भरपूरशे ऑप्शन आहेत. बघा एका लाईनीत झालेत, एकाच अंतरावरती झालेत. तर आपण या लेअर वरती असलेल्या प्रत्येक इमेज किंवा प्रत्येक पिक्सेलला किंवा प्रत्येक टेक्स्टला म्हणजे लेअर असलेल्या प्रत्येक भागाला आपण सेपरेटली आणि सिक्वेन्स मध्ये किंवा एकावर एक किंवा त्यात थोडंसं अंतर ठेवून ऍडजस्ट करू शकतो. म्हणजे मला तुम्हाला दाखवायचं होतं. आता कंट्रोल Z करून आपण पूर्ववत करून घेऊया. या ज्या लेअर आहेत
या आता सध्या एकत्र झालेत, यांना आपण सेपरेटली करून घेऊ, मूव्ह करून. तर याच्यातनं डिलीट करायची आणि आपल्याला एक नाव पाहिजे, तर ते आपण नाव केलं. तर बघा, पहिली आहे बॅकग्राऊंड लेअर, दुसरी आहे पिक्सेल लेअर, तिसरी आहे मास्क लेअर, चौथी आहे टेक्स्ट लेअर. आता पाचवी जी लेअर आहे मित्रांनो, ती आपल्याला समजून घ्यायची आहे. म्हणून त्यासाठी आपण आपल्या एका बॅकग्राऊंड लेअरचं आणखी एक डुप्लिकेट बनवून घेणार आहोत. तर ती डुप्लिकेट केल्यानंतर जर का आपण खालच्या लेअरला हाईड केलं असेल, इनविजिबल केलं असेल, तर तीही इनविजिबल मध्येच राहील मित्रांनो, बरोबर. तर आपण बघा, या ठिकाणी एक्सपोजर हे वाढवतोय. ओके, तर आपली एक एक्सपोजर लेवलची एक लेअर तयार झाली मित्रांनो. बघा, एक्सपोजर पॅनल ओपन झालंय. तर ज्या वेळेस मी एक्सपोजर या ठिकाणी एक्सपोजर पॅनल ओपन झालंय, ज्या वेळेस मी एक्सपोजर पॅनल या मेन्यूला किंवा या लेअरला क्लिक करेल, डबल क्लिक, त्यावेळेस मित्रांनो या ठिकाणी मला ऑफसेट किंवा एक्सपोजर किंवा गामा करेक्शन हे करता येणार. म्हणजे मागच्या ज्या ओरिजिनल इमेज आहे त्याच्यावरती मला काही करायची गरज नाहीये. मी या इमेज वरती, बॅकग्राऊंड इमेज वरती मी ते लेअर किंवा ते जे करेक्शन आहे हे सेट केलंय, हे लक्षात घ्यायचंय मित्रांनो. तर आपण एक एक्सपोजर लेअर तयार केली आहे, त्याच सारखं मी आता ही लेअर हाईड करतो आणि याच लेअर वरती सिलेक्शन ठेवून मी या ठिकाणून बॅकग्राऊंड लेअरच्या ठिकाणी मी इथं जाऊन व्ह्यू सॅच्युरेशन किंवा फिल किंवा इन्व्हर्ट करतोय. बघा, व्ह्यू सॅच्युरेशन करतोय. तर व्ह्यू सॅच्युरेशन साठी पण मला एक लेअर तयार झाली मित्रांनो. मी ज्यावेळेस व्ह्यू सॅच्युरेशन मध्ये डबल क्लिक करेल तर माझ्या समोर व्ह्यू सॅच्युरेशनचा एक पॅनल ओपन होईल मित्रांनो. आणि सेम मी या ठिकाणी त्या व्ह्यू पॅनलला जर का हाईड केलं तर मागची इमेज ऍज इट इज राहील, फक्त त्यावर केलेले चेंजेस हे मला फिक्स भेटणार आहे. या ठिकाणी जर का मी ब्रशचा उपयोग करायचा म्हटला तर ब्रशचा उपयोग मी सिलेक्टेड एरियामध्ये करू शकतो. बघा, आणि मेन इमेजला माझ्या काही धक्का नाही लागणार. म्हणजे या ठिकाणी आपण एक्सपोजर लेअर, त्याच्यानंतर व्ह्यू सॅच्युरेशन लेअर, यामध्ये जेवढे टॉपिक येतील ते सगळे आपण या ठिकाणी यूज करू शकतो मित्रांनो. म्हणजे लेअर पॅनल हा खूप महत्वाचा भाग आहे, यासाठीच आम्ही म्हणत होतो. बघा, आता हे लेअर ही जी लेअर आहे मी इथून हटवली. एक्सपोजर लेअर जी आपण वाढवली होती किंवा कमी जास्त केली होती ती पण आपण हाईड केली या ठिकाणी. त्यानंतर इथं व्हायब्रन्स म्हणून आपण एक लेअर सिलेक्ट केली. बघा, ती आली इथं समोर. त्याचा आयकॉन आहे ट्रायंगल मध्ये. त्याला ज्या वेळेस आपण क्लिक करू किंवा त्यावेळेस ती प्रॉपर्टी जिथे ओपन राहते. बघा, व्ह्यू सॅच्युरेशन करताना सॅच्युरेशन मी जर का पूर्ण डाऊन केलं किंवा 0-100 मध्ये केलं तर त्याचं सॅच्युरेशन टोटली ब्लॅक अँड व्हाईट मध्ये झालं. इकडे जर आपण त्याला प्लस मध्ये जातोय, 100+ किंवा त्याच प्रकारे 38-35च्या आसपास मध्ये आपण जातोय, तर इमेज मध्ये व्हायब्रेटेड कलर सॅच्युरेशन तयार झालंय मित्रांनो. आपण आता या लेअरला सुद्धा हाईड करूया. म्हणजे आपल्याला बॅकग्राऊंड लेअर किंवा ज्या लेअरच्या वरती आपण हे काम करण्यासाठी इथून पॅनल मधून जे ओपन करतोय ते आपल्याला काम करता येतंय. बघा मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला फिल लेअर किंवा ग्रेडियंट फिल लेअर हे दाखवतोय. याच्यामध्ये आपण एक सिलेक्ट करताना पर्पल लेअर सिलेक्ट केली आहे आणि त्याची ओपेसिटी किती ठेवायची आहे हे आपल्याला फिक्स होतंय. या ठिकाणून लायनर, रेडियल किंवा मग आपल्याला भरपूरसे डायमंड वगैरे प्रकार आपल्याला या ठिकाणी भेटतात. त्यात आपण कुठल्या प्रकारचे वापरायचे, कुठल्या डिग्रीवरती तो कलर आला पाहिजे हे आपण फिक्स करू शकतोय. स्केल कशी पाहिजे त्याची, हाफ मध्ये पाहिजे किंवा मिक्स मध्ये पाहिजे, तर आपण त्यांचे कलरचे जे टोन आहे, ती स्केल आहे ती आपण या ठिकाणून ठरवू शकतो. आपण जर का अलाइनमेंट याला देऊ शकतो, रिव्हर्स मध्ये पाहिजे असेल तर रिव्हर्स मध्ये, किंवा याला रिसेट करायचं असेल अलाइनमेंट, फिट टू डॉक्युमेंट मध्ये कम्प्लिटली फिट करायचं असेल तर आपण या ठिकाणी करू शकतो. स्मूथ मध्ये पाहिजे असेल, लायनर पाहिजे असेल, क्लासिक पाहिजे असेल तर या ठिकाणी आपण त्याचा चॉईस करू शकतो. या लेअर पॅनल वरती ज्या वेळेस आपण डबल क्लिक करू, या लेअर पॅनल वरती ग्रेडियंट फिल या लेअर पॅनल वरती आपण ज्यावेळेस डबल क्लिक करू त्यावेळेस आपण लेअरचा ऑप्शन किंवा रंग या ठिकाणून बदलू शकतो मित्रांनो. बघा, मला हवा असलेला रंग मी या ठिकाणून बदलू शकतो. म्हणजे त्या ग्रेडियंट लेअर मध्ये मला हवे असलेले बदल मी माझ्या मनाप्रमाणे करून घेऊ शकतोय.
म्हणून ग्रेडियंट लेअर या ठिकाणी परत आपल्याला मिळाला मित्रांनो. म्हणजे हा झाला पहिला प्रकार, दुसरा, तिसरा, चौथा, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, नववा, आणखी याच्यात आहेत मित्रांनो. तर हे खूप सारे प्रकार आहेत. कलर फिलर आहे, ब्लॅक अँड व्हाईट आहे, कलर बॅलन्स आहे, व्यू सॅच्युरेशन आहे. तर आपण जे इमेज या मेन्यू मध्ये शिकलो होतो, इमेजच्या ऍडजस्टमेंट मध्ये जे शिकलो होतो, ते सगळे कलर आपल्याला या ठिकाणी भेटतात मित्रांनो. तर या पॅनल मधील आपण ही पण जी आहे तिला पण आपण हाईड करणार आहोत, जेणेकरून यामध्ये येणारे सगळ्या लेअर पॅनल आपल्याला बघता येणार आहे. बघा, एखादा सिलेक्ट कलर असलेले पॅनल वरती जर का आपण डबल क्लिक जर का करू मित्रांनो, तर आपल्याला एखादा कलर सिलेक्ट करता येतो आणि त्या कलर मध्ये आपण याच्यावरती वर्क करू शकतो मित्रांनो. याच्यावरती कलर अवेअरनेस, ऑब्जेक्ट अवेअरनेस, भरपूरशे प्रकार आपल्याला बदलवताना मिळत आहेत मित्रांनो. बघा, या ठिकाणी ब्लॅक अँड व्हाईट आहेत किंवा मग ज्या कलर मध्ये आपण ते इफेक्ट द्यायचे असेल तर ते इथून देऊ शकतो. एजेस आपल्याला शो करायचे नाही करायचे, बघा आता इथं सिलेक्शन झालंय म्हणजे एजेस आपल्याला शो करायचे. प्रिंटिंग एरिया शो करायचा असेल, ओरिजिनल जो पिक्सेल साईज आहे त्यावर जर का शो करायचा असेल तर त्याच्यात पण फरक पडतात. बघा, हाय क्वालिटी प्रीव्ह्यू पाहिजे असतील तर आपण ते पण करू शकतो. आता नॉर्मली शो ओरिजिनल मध्ये आपण ते सगळं सिलेक्शन ठेवणार आहोत आणि या ठिकाणी प्रीसेट्स काही लोड करायचे असतील ते करता येईल. रेडियल किंवा रेडिएशन आपल्याला या ठिकाणी सेव्ह करायचे असतील, चेंजेस करायचे असतील तर ते आपण या ठिकाणी करू शकतो. आता आपण सध्या कॅन्सल करतो, जेणेकरून आपला ऍडव्हान्स जो भाग असेल त्याच्यामध्ये आपल्याला हे शिकता येईल. मला तुम्हाला या लेअर्स पॅनलची माहिती द्यायची होती. त्याच्यामध्ये इथं आहे तुमचा प्लस करण्यासाठी, म्हणजे तुम्ही असलेल्या लेअरची डुप्लिकेट कॉपी जर का तुम्हाला बनवायची असेल तर त्या लेअरवरती तुम्हाला थांबून इथं प्लस जर का तुम्ही केलं तर इथे एक नवीन विंडो तयार होईल. पण जर का तुम्ही तीच लेअर ओढून त्या प्लस वरती घेऊन गेलात तर तुम्हाला त्याच पॅनलचं किंवा त्याच लेअरचं डुप्लिकेट सिलेक्शन तयार करून भेटेल. म्हणजे लेअर पॅनल मध्ये खूप सारे प्रकार आहेत. जेवढे मेनू फोटोशॉप मध्ये असतात किंवा जेवढे टॉपिक्स फोटोशॉप मध्ये आहेत त्या प्रकारामध्ये आपण भरपूरशा लेअर म्हणजे खूप लेअर वरती आपण काम करू शकतो. त्याची काही लिमिटेशन नाही मित्रांनो आपल्याला फोटोशॉप मध्ये. तर एखादं कार्टून जेव्हा आपण बघतो तर ते 30 फ्रेम रेट मध्ये कार्टून शूट झाले असते किंवा ज्या जुन्या मूवीज असायच्या त्या 25 किंवा 30 फ्रेम रेट मध्ये शूट केलेल्या असायच्या, त्याला FPS आपण म्हणतो. कॅमेरा एका सेकंदाला 30 फोटो जर का क्लिक करेल तर त्यावेळेस त्याचा व्हिडिओ किंवा चलचित्र असं त्याला म्हणून आपण गृहीत धरतो. तर त्या फ्रेम्स म्हणजे इथं असलेल्या लेयर्सच आहेत. लेयर्स पॅनल जर का तुम्हाला समजले असतील तर आपण पुढच्या टॉपिक कडे वळूया. यामध्ये लेयर्स पॅनल मध्ये आपल्याला FX म्हणून इथं लेयर पॅनल मध्ये खाली एक ऑप्शन दिलेलं आहे मित्रांनो. त्या ऑप्शनला ज्या वेळेस आपण क्लिक करतो तर त्यावेळेस स्ट्रोक किंवा ब्लेंडिंग मोड, इनर शॅडो, आउटर शॅडो, स्टेन, कलर ओव्हरले, ग्रेडियंट ओव्हरले, पॅटर्न ओव्हरले किंवा आउटर ग्लो, ड्रॉप शॅडो या प्रकारे आपण भरपूरसे चेंजेस करू शकतो. उदाहरणार्थ मी तुम्हाला या प्रणित नावाला एक हलकीशी पुसट रेषा देऊन दाखवतो, म्हणजे त्याला आउटलाईन किंवा आपण बॉर्डर ही म्हणू शकतो ती देऊन दाखवतो. त्याचा कलर मी इथून निवडू शकतो. मला हव्या त्या कलर मध्ये मी इथून बॉर्डर देऊ शकतो. तर बॉर्डर ही स्ट्रोक या नावाने संबोधली जाते. त्या ठिकाणी शॅडो ही मध्ये इनर शॅडो म्हणून ज्या वेळेस आपल्याला भेटते बघा, तर या ठिकाणी त्याचा डिस्टन्स या ठिकाणी आपण त्याच लेअर मध्ये किंवा त्या बॉर्डरला, इनर शॅडोला इथून आपण ब्लेंडिंग मोड देऊ शकतो. इथून आपण त्याला कलर देऊ शकतो की मला याच अमुक रंगाची त्या ठिकाणी इनर मध्ये शॅडो पाहिजे. बघा डिस्टन्स मध्ये दिसत असेल तुम्हाला. साईज मध्ये आपण त्याची साईज कमी जास्त करू शकतो. या ठिकाणून लाइनर किंवा डिफॉल्ट म्हणून आपण याला सेट करू शकतो मित्रांनो प्रीसेट मध्ये, बरोबर.
इनर ग्लो मध्ये तुम्हाला जर का ग्लो पाहिजे असेल किंवा एखादी इमेज डार्क असेल किंवा नाव असेल डार्क, तर ते आपण या लेअर पॅनलच्या प्रत्येक लेअरला आपण देऊ शकतो. हे लक्षात घ्या की आपण फक्त टेक्स्टला नाही ह्या गोष्टी देऊ शकत, तर आपण एखाद्या इमेजला किंवा एखाद्या सिलेक्शनला, जसं आता मी या ठिकाणी एक सिलेक्शन करतोय आणि या सिलेक्शनला लेअर पॅनल मध्ये मी जर का W करून एक पेस्ट करतोय आणि या ठिकाणी जर का हलकीशी ड्रॉइंग करतोय काहीतरी मित्रांनो, तर त्या ड्रॉइंगला सुद्धा मी शॅडो किंवा पॅटर्न हे देऊ शकतो मित्रांनो. आपण फील मध्ये पॅटर्न अवेअरनेस वगैरे या गोष्टी बघितल्या आहेत बघा. या प्रकारचा पॅटर्न मी देऊ शकतो इथून. याला ओके केल्यानंतर सेम त्याला मी स्ट्रोक देऊ शकतो किंवा ड्रॉप शॅडो देऊ शकतो बघा. तुम्हाला जर या ठिकाणी दिसत नसेल तर मी या ठिकाणी एक ब्लँक इमेज घेतो, म्हणजे जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल. या इमेजला आपण ओपन करून घेऊया आणि या इमेजला इथून डिलीट करू मास्कला, म्हणजे ती इमेज आपली, ती लेअर आपली प्लेन लेअर तयार होईल असं आपण गृहीत धरून करतो. तर या ठिकाणी आलेल्या लेअरला आपण डार्क करून घेणार आहोत, कारण आपण केलेले चेंजेस हे फक्त लेअर वरती तयार होतात बघा. ह्या लेअरला आपण वरती घ्यायचंय, या लेअरच्या आता भरपूरसा प्रश्न पडला असेल की या लेअरवर आपण जी ड्रॉइंग केली ती इथं का दिसत नाहीये, बरोबर. तर या पॅनल मध्ये इथं तुम्हाला लेअर मध्ये झालेले चेंजेस हे पॅटर्न किंवा ड्रॉप शॅडो या ठिकाणी संबोधले जातील. पण जर का हीच गोष्ट आपण एखाद्या बॅकग्राऊंड लेअरच्या वरती केलं असेल, बॅकग्राऊंड वर लेअरच्या वरती जर का कंट्रोल J हे मारून आपण जर का ही लेअर वरती घेतली, तर या लेअरला दिलेले स्ट्रोक, या लेअरला दिलेले शॅडो, या लेअरला दिलेलं आउट ग्लो हे आपल्याला प्रदर्शित होईल. या दिलेल्या लेअरला आपण पॅटर्न किंवा ग्रेडियंट ओव्हरले है ना, कलर ओव्हरले, तर हे त्यावेळेस आपल्याला क्लिअरली दिसेल, विजिबल होईल. याची ओपॅसिटी कमी जास्त करण्यासाठी आपल्याला लेअर पॅनल वरती जी लेअर ऍक्टिव्ह असेल त्यावरती डबल क्लिक जर का करत असू तर आपण याची ओपॅसिटी कमी जास्त करू शकतो, म्हणजे मागच्या बॅकग्राऊंडवर असलेली लेअर आपल्याला इझिली विजिबल होईल. याचं एक छान उदाहरण म्हटलं तर आपण एखाद्या नवरीचा फोटो, एखाद्या नवरदेवाचा फोटो नवरीच्या हातावर जेव्हा दाखवण्याचा प्रयत्न करतो, किंवा चिठ्ठीमध्ये चेहरा बघितला असेल तुम्ही, जुन्या काळात जी मूवीज चालायची त्यावरती एखाद्या पेपरवरती किंवा एखाद्या प्रिंटवरती, डिझाईन वरती जर का चित्र असायचं तर त्या चित्रावर नाव लिहून यायचं. त्या नावावरती जर का एखादा पॅटर्न किंवा एखादा मेन्यू लिहिलेला असेल किंवा फोटो असेल तर तो म्हणजे लेअर पॅनलचाच भाग होता बघा. आता आपण या ठिकाणी एक इमेज घेतली आहे, एक आधार कार्ड घेतलंय, त्याच्यातला आपण फक्त एवढाच भाग क्रॉप करून घेऊया इमेज मध्ये जाऊन, बरोबर. या इमेज मध्ये मला जर का एखादी गोष्ट दाखवायची असेल तर मी एखाद्या फोटोवर जाईल, तो ओपन करेल, एखाद्या फोटोवरती किंवा डिझाईन वर जाईल आणि तिथून तो ओपन करून त्याची कंट्रोल C किंवा इथं एडिट मध्ये जाऊन कॉपी करून या लेअर पेक्षा या लेअर वर येईल आणि कंट्रोल V किंवा पेस्ट करेल. आता ही इमेज, आलेली इमेज मला या बॅकग्राऊंड मध्ये पुसटशी दाखवायची, म्हणजे मला या लेअरला ऑपेसिटी कमी करायची, म्हणजे पारदर्शकता कमी करायची. तर या लेअर मध्ये मी इथं ऑपेसिटीचा ऑप्शन आहे, तर याद्वारे मी ऑपेसिटी कमी करू शकतो डबल क्लिक करून, किंवा पूर्ववत करण्यासाठी त्याची ऑपेसिटी वाढवू शकतो. ब्लेंडनेस किंवा ब्लेंडिंग, ऍडव्हान्स ब्लेंडिंग मध्ये हा ऑप्शन आहे, अवेलेबल आहे. तर याच्यात आपण पुढे बघणार आहोत. तर त्याची जी ऑपेसिटी आहे ती बदलवण्यासाठी आपल्याला खूप सारे ऑप्शन या ठिकाणी अवेलेबल असतात. तर आता आपण याचा मागचा मेन्यू किंवा इमेजच्या मागे लिहिलेलं ठळक अक्षर आपण वाचू शकतात.
याची ओपेसिटी कमी करून, म्हणजे याला ट्रान्सपरन्सी मध्ये आपण काउंट करतो. तर हा आहे लेअर पॅनलचा शॉर्टकट भाग. या ठिकाणून आपल्याला एखाद्या इमेज मध्ये जर का एखादी बाजू लपवायची असेल तर आपल्याला बघा या ठिकाणी जसं मी प्ले करतोय तशी मागची बाजू जी आहे, जी सिलेक्शन केल्याच्या व्यतिरिक्तची बाजू आहे, ती मास्क झाली. म्हणजे एखाद्या फ्रेम मध्ये लावलेल्या फोटोप्रमाणे ती फ्रेमच्या वरती आली, त्यावेळेस ती फ्रेम वरती असते फोटोच्या. त्याच्यामुळे त्याच्या मागे असलेला काच आणि काचेवर लावलेला टिळा किंवा त्या काचेवर लावलेलं गंधक किंवा लिहिलेलं नाव हे काचेवर असतं. काचेच्या मागे एखादा फोटो असतो. तसंच हाही प्रकार आहे मित्रांनो. लेअर पॅनल म्हणजे फ्रेम आहे. फ्रेमच्या मागे लपलेला काचाच्या मागे असलेला फोटो बघण्यासाठी आपल्याला या ठिकाणी पांढऱ्या रंगाने दर्शवली जाते आणि फ्रेम किंवा काच आणि त्यावरती असलेली माउंट ही आपल्याला काळ्या रंगात दर्शवली जाते. तीच जर का आपल्याला आपल्या मनासारखी जर का घडून पाहिजे असेल तर आपल्याला ब्रश टूल चालू करून त्यावरती काळा रंग जर का आपण करत असतो तर बघा ही इमेज इथून पुसली जाते, म्हणजे मास्क केली जाते. यामागे लपवता येते ती आहे त्याच स्वरूपात तिथं अवेलेबल आहे, फक्त इथं ती तात्पुरता आपल्यापासून लपवली जाते. आता या ठिकाणी मी काही सिलेक्शन करतो आणि त्या सिलेक्शन मध्ये इथून कंट्रोल एक्स किंवा कीबोर्ड मध्ये कंट्रोल एक्स नाही, कीबोर्ड मध्ये फक्त एक्स हे बटन प्रेस केले असता फोरग्राउंड मध्ये बॅकग्राऊंडचा कलर वरती आला, अप मध्ये झाला आणि डार्कला बॅकग्राऊंडला डार्क कलर गेलाय. आता परत मी ब्रशच्या साह्याने असलेले मागचे इमेज किंवा मागचे चित्र किंवा मागचे टेक्स्ट हे यावरती ब्रशनी रीड केलं किंवा याच्यावर पेंट केल्यानंतर ते परत मिळवता येते. मास्क कुठे वापरला जातो याचं एक छानसं उदाहरण मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो. मास्क करताना एखाद्या इमेज मध्ये जर का आपण एकाच लेअर वरती जर का या पद्धतीने मास्क करायचं म्हटलं तर अगोदर सिलेक्शन खूप महत्वाचं मित्रांनो. तर आपण क्विक सिलेक्शनने किंवा लासोने किंवा जे काय आपण टूल वापरत असतो सिलेक्शन मध्ये, तर त्या सिलेक्शन टूलच्या साह्याने आपण हे सिलेक्शन करून घ्यायचंय. सिलेक्शन ज्याही वेळेस आपण करणार असू त्यावेळेस मास्क हे बटन जर का क्लिक करत असू तर त्याचे इनविजिबल म्हणजे त्याचा लपलेला भाग आपल्या समोर येणार आहे मित्रांनो. बघा आता ही लेअर आपण या ठिकाणी विजिबल नव्हती केली, बरोबर. म्हणजे यावरती असलेलं मागे असलेलं टेक्स्ट आपल्याला या स्वरूपात मिळालंय. या लेअरच्या किंवा याच्या विरुद्ध दिशेला जर का मी सिलेक्शन करेल इनव्हर्स मध्ये तर याच लेअरचं मास्क आपल्याला एक्स्ट्रा भेटणार. बघा आता मी हे इथून डिलीट करतोय, केलेलं सिलेक्शन हे पण मी इथून डिलीट करतोय आणि ही लेअर नॉर्मल लेअर म्हणून आपण तयार करतोय. आता याला जेव्हा मी मास्कला क्लिअर करेल तेव्हा याच्या मागे लपलेलं सिलेक्शन आपल्याला दिसतं मित्रांनो. बघा याच्यावरती मी जर का काही ड्रॉ केलं तर आपल्याला मिळणारा सिलेक्शन कुठे असणार आहे मित्रांनो. बघा या ठिकाणी केलेल्या सिलेक्शनला समजा मी या इमेज वरती जाऊन कंट्रोल झेड ने एक सिलेक्शन करून घेतो मित्रांनो. म्हणजे माझ्याकडे आलेली इमेज या प्रकारे मी सिलेक्शन करतोय आणि याचं सिलेक्शन मॅजिकच्या साह्याने बघा या ठिकाणी आलेलं सिलेक्शन जर का मला या ठिकाणी हलवायचं असेल आणि याला ट्रान्सपरंट करायचं असेल, जे इथं टेक्स्ट लिहिलेलं आहे मध्यभागी हे जर का मला ट्रान्सपरंट करायचं असेल तर मी या सिलेक्शनला सिलेक्ट करून घेईल मॅजिक टूलच्या साह्याने आणि इमेज मध्ये जाऊन रिसेट किंवा सिलेक्ट इनव्हर्स करणार आहे. सिलेक्ट इनव्हर्स ज्यावेळेस मी करणार आहे मित्रांनो त्यावेळेस सिलेक्ट इनव्हर्स निवडताना मी वरची लेअर हाईड करून बॅकग्राऊंड लेअरला सिलेक्ट करून मास्क हे ज्यावेळेस वापरणार आहे तर यामध्ये केलेले सिलेक्शन इथून गायब झाले मित्रांनो. बघा तर
यामागे मी असलेला कुठलाही फोटो लावू शकतो. समजा एखादा मी इमेज या ठिकाणी घेतोय, या इमेजला मला ही इमेज लावायची असेल तर मी ड्रॅग करून या इमेजला या लेअरच्या मागे घेऊन जाणार. मागे ज्या वेळेस नेणार आहे तर बघा आपण वरती बघू शकता की या लेअरला या ठिकाणी एक सेकंड या ठिकाणी आपण वापरू शकलो. याचं कारण ह्या लेअरला आपण इथं एक सिम्बॉल आलाय बघा, हे आहे स्मार्ट ऑब्जेक्ट किंवा स्मार्ट ऑब्जेक्ट थंबनेल. स्मार्ट ऑब्जेक्ट मध्ये ही लेअर कन्वर्ट झाली कारण आपण डायरेक्टली या लेअरला इथं ओढून आणले. या लेअरचा कंट्रोल L दाबून आपण याचा ब्राईटनेस वाढवू शकतो. कंट्रोल U दाबून याचा व्ह्यू सॅच्युरेशन चेंज करू शकतो, याचा कलर टोन चेंज करू शकतो. पण हे या लेअर वरती होणार आहे मित्रांनो. आता आलेले याच लेअर वरती कुठेच काही फरक नाही पडणार. पण या लेअरला ज्या वेळेस मी कंट्रोल W दाबून क्लोज करेल तर त्या इमेज मध्ये झालेले चेंजेस मी डबल क्लिक करून बघू शकतो. याच्यावरती काहीच प्रॉब्लेम नाहीये कारण आपण दिलेला भाग आहे हा स्मार्ट ऑब्जेक्ट मध्ये तयार झाला. इथं जर का आपण बघायचं म्हटलं तर स्मार्ट ऑब्जेक्ट मध्ये कुठे चेंजेस होतात हे मला दाखवायचंय. तर स्मार्ट ऑब्जेक्ट मध्ये झालेले चेंजेस बघा, या ठिकाणी आपण काय वापरले. स्मार्ट ऑब्जेक्ट मध्ये स्मार्ट फिल्टर्स वापरले, लेवल केली त्याच्यावरती, व्ह्यू सॅच्युरेशन केलंय आणि गॉशियन ब्लर केलंय. म्हणजे झालेले सगळे बदल आपण पुन्हा पूर्ववत आणू शकतो. बघा विजिबिलिटी ज्यावेळेस आपण ज्या प्रकारची विजिबिलिटी ऑफ करू त्या प्रकारे त्यावर केलेलं प्रत्येक काम आपल्याला इनविजिबल करता येणार किंवा विजिबल करता येणार. आता याचं एक सुंदर उदाहरण म्हटलं तर या फोटोमध्ये आपण केलेला एडिट हा भाग, म्हणजे ही लेअर एकच आहे. या लेअर वरती कुठेच काही प्रकार आपण चेंज केलेला नाही. बघा जर का या लेअरला मी सिलेक्शन केलं असतं किंवा याच्यावरती मला काही भाग लिहायचा असला असता तर मला त्याच्या मागे जावं लागलं असतं. बघा या इमेजला मी क्लिक केल्यानंतर किंवा या लेअरला क्लिक केल्यानंतर याच्यात मला जर का काही चेंजेस करायचे असतील तर मी या लेअरवर चेंजेस करेन. या लेअरवरती जिथं ब्लॅक अँड व्हाईट आहे तिथं दिसतंय. आता या लेअरवरती मला काही याच्या मागे लावता येणार आहे, म्हणजे फ्रेमिंग सारखी मला ही लेअर यूज करता येणार. याच्या मागे जर मला एखादा फोटो लावायचा असेल तर मी तो फोटो ओपन करेल आणि त्या फोटोला या ठिकाणी कॉपी करणार आहे सिलेक्ट ऑल करून. सिलेक्ट ऑल करण्यासाठी कंट्रोल A हे कीबोर्ड मधलं शॉर्टकट आहे. म्हणजे पूर्ण इमेज किंवा पूर्ण पिक्सेल साईज एरिया सिलेक्ट होणार आहे, ज्याला आपण कॅनव्हास म्हणतो. आणि इमेज मध्ये जाऊन एडिट मध्ये जाऊन आपण याला कॉपी करणार आहोत. कॉपी केल्यानंतर आलेल्या इमेज मध्ये आपण या बॅकग्राऊंड वरती याला कंट्रोल V म्हणजे पेस्ट करणार आहोत. ज्या वेळेस आपण याला एक्सपांड करणार आहोत किंवा याची साईज मोठी करणार आहोत तर कंट्रोल T हे प्रेस करून आपण याला ओढू शकतो किंवा याची साईज मोठी करू शकतो. यावरती आलेल्या साईज मध्ये बघा तुम्ही मागे बघू शकता ती इमेज या फोटोच्या किंवा या लेअरच्या मागच्या साईडला आहे. म्हणजे आपल्याला मास्किंग करताना खूप उपयोगाचं आहे. समजा एखादी गोष्ट मला जर का या मास्क मधली परत हवी असेल, परत मिळवायची असेल तर मी या व्हाईट टॅब वरती सिलेक्ट करून ब्रश हा मेनू सिलेक्ट करेल आणि X हे प्रेस केल्यानंतर मला या मागे लिहिलेलं काही किंवा या फोटोमध्ये असलेलं काही मला परत मिळवता येणार. बघा याची ओपेसिटी इथून मी कमी जास्त करू शकतो. ब्रशची ओपेसिटी X प्रेस केला असता काळा रंग वरती येईल, म्हणजे मला बघा मागे मला हलकसं पुसटसं ठेवता येईल. याला ट्रान्सपरन्सी पण आपण म्हणतो ओपेसिटीला. बघा फ्लो म्हणजे ब्रशचा जो ठोस भाग असणार आहे तो आपल्याला किती ठेवायचा हे आपण या ठिकाणी ठरवू शकतो. या ठिकाणी स्मूथनेस किती पाहिजे आहे, याचा अँगल किती असला पाहिजे, याच्यावरती तुम्हाला सिम्बॉल्स किंवा डायग्नोस किंवा कलर किंवा काही जर का मेन्शन करायचं असेल तर तुम्ही याला शेप मध्ये कन्वर्ट करू शकताय. म्हणजे आपल्या इमेज मध्ये आपल्याला एखादा ड्रॉइंग करायचा असेल
तर आपल्याला या ठिकाणी असलेल्या शेप्सचा आपल्याला वापर करता येतो। बघा, म्हणजे डायमेन्शन करताना आपल्याला या लेअरचा किंवा या इमेजचा खूप सारा फायदा घेता येतो। आता आपण थोडक्यात असं समजून घेऊया की माझ्याकडे एक इमेज आहे जी आता आपण ओपन करतोय स्क्रीनवरती। या इमेजला मला कटिंग करायचे, तर मी तुम्हाला एक फास्ट वेने कटिंग करून दाखवतो, जे तुमच्या याच्यामध्ये सुद्धा असेल, तुमच्या फोटोशॉप मध्ये सुद्धा असेल। तर आपण ब्रशच्या साहाय्याने किंवा सिलेक्शन टूलच्या साहाय्याने, क्विक सिलेक्शन टूलच्या साहाय्याने ही जी इमेज आहे या फ्रेम मध्ये किंवा या फोटो मध्ये असलेली इमेज आपण डायरेक्टली रफली इथून सिलेक्ट करून घेतली। बघा, कंट्रोल+ दाबून आपण याचं सिलेक्शन वाढवू शकतो आणि मायनस ज्यावेळेस आपण सिलेक्ट करू तर त्यावेळेस या सिलेक्शनचा मायनस पॉइंट डिसिलेक्ट होणार आहे। आता या लेअरची कंट्रोल+J हे बटन दाबून मी याची एक डुप्लिकेट लेअर तयार करून घेतो। बघा, आता या ठिकाणी सिलेक्ट न झालेला भाग मला परत मिळवायचा असेल तर मी मिळवू शकणार नाही, कारण मी याला सिलेक्शन करून कंट्रोल+Z आणि मागे जातो परत, तर हे सिलेक्शन माझं इथे राहिलं होतं। आता मला जर का हे सिलेक्शन परत करायचं राहिलं असतं तर मला कंट्रोल+Z दाबायची गरज नसती पडली। मास्क मध्ये मी आता मास्क करतोय। बघा, आता मास्क केल्यामुळे काय फायदा झाला की असलेली ओरिजिनल बॅकग्राऊंडची जी लेअर होती ती लेअर मास्क मध्ये कन्वर्ट झाली, जेणेकरून मला या ठिकाणी करण्यात येणारे चेंजेस हे मी माझ्या मनाप्रमाणे करू शकतोय। बघा, आता याची ओपेसिटी आपण ठरवू शकतो, याचा फ्लो आपण ठरवू शकतो, याचा स्ट्रोक आपण ठरवू शकतो। बघा, म्हणजे ही इमेज एकदमच काटेकोरपणे आपण तिला एडिट करू शकतो आणि तिला रिस्टोर पण करू शकतो। रिस्टोर करण्यासाठी आपल्याला कीबोर्ड मध्ये X हे बटन प्रेस करावं लागेल, म्हणजे या कलरला खाली घ्यावं लागेल, बॅकग्राऊंड कलरला, फोरग्राऊंडला कलरला बॅकग्राऊंड कलर मध्ये घ्यावं लागेल आणि बॅकग्राऊंड कलरला फोरग्राऊंड कलर मध्ये घ्यावं लागेल। त्याच वेळेस आपण यामध्ये हवे तसे चेंजेस किंवा पुनरावर्तन करू शकतो। बघा, यामागे आपण एडिट करताना असा ऑप्शन आहे की यामागे आपण काहीही बॅकग्राऊंड लावू शकतो विदाउट काही रूल्स किंवा काही आपल्याला परमिशन्सची गरज नाहीये। किंवा सिलेक्ट ऑल करून आपण कॉपी करूया, पेस्ट करूया आणि कंट्रोल+T दाबून याला आपण एक्सपांड करून घेऊया। या लेअरला वरती ज्या वेळेस आपण आणू तर मागच्या बॅकग्राऊंडवर असलेली ही लेअर आपल्याला बघता येते। बघा, म्हणजे एडिटिंग करताना, अल्बम डिझायनिंग किंवा ग्राफिक डिझायनिंग करताना मास्किंग करणं खूप महत्वाचं आहे। मास्किंग ज्या वेळेस आपण करू त्यावेळेस मास्कचा फायदा असा आहे की आपली ओरिजिनल इमेज डिस्टर्ब होत नाही, तिला आपण पूर्ववत रिस्टोरेट करू शकतो, रिस्टोर करू शकतो। मी या फोटोला सुंदर बनवण्यासाठी हलकासा पुसट किंवा लेन्स इफेक्ट देतो, त्याला व्ह्यू सॅच्युरेशननी कलर डार्क करतोय, म्हणजे या इमेजला एक सुंदर असं लुक इथं मिळणार आहे। तर तुम्हाला आता लक्षात आलं असेल की लेअर पॅनल मध्ये करण्यासाठी येणारे चेंजेस हे लेअरच्या वरती करता येतात, म्हणजे ओरिजिनल फोटोला डिस्टर्ब न करता आपण एखादा फोटो किंवा एखादी लेअर जर का सिलेक्ट करत असू आणि त्यावर चेंजेस करत असू तर ते चेंजेस लेअर वरती होतील, ऍक्च्युअल किंवा ओरिजिनल इमेज वरती होणार नाही। म्हणजे त्यामुळे आपल्याला आपली इमेज डिस्टर्ब न करता, बघा या ठिकाणी जेव्हा आपण हे प्रेस करतोय तर यामध्ये आणि मागच्या इमेज मध्ये आपण केलेले बदल हे आपल्याला दिसत आहेत। तर हा टॉपिक नंतरचा आहे। या ठिकाणी आपण करण्यात येणारे प्रत्येक चेंजेस, पोस्टराइज आहे, इनव्हर्स आहे, हे सगळे चेंजेस आपण या लेअर वर करू शकतो। तर स्मार्ट किंवा ऍडव्हान्स फोटोशॉप मध्ये आपण हे शिकणार आहोत आणि शिकत आहोत। तर आपल्याला हा टॉपिक कसा वाटला हे नक्की कमेंट मध्ये सांगा। व्हिडिओ बघत असाल तर त्या गावाचं किंवा आपण कुठून व्हिडिओ बघत आहात त्या गावाचं नाव लिहायला विसरू नका।
आपल्या नावासोबत। शक्य झाल्यास मोबाईल नंबर लिहा, जेणेकरून आपल्याला मी संपर्क करू शकेल। आपण आता पुढच्या टॉपिक कडे वळूया। इथं या ठिकाणी भरपूरशे ऑप्शन दिलेले आहेत, सेम ऑप्शन या ठिकाणी पण दिलेत बघा, दिसतायत। तर हे आपण ऍडव्हान्स मध्ये शिकणार आहोत। तर हे आहेत तुमचे लेयर पॅनल मध्ये येणारे सगळे पॅनल्स की ज्यावरती आपण त्या प्रकाराचे लेयर आपण यूज करू शकतो। बघा इथं जेव्हा ऑन किंवा ऑफ करू शकतो, तर त्यावेळेस या ठिकाणी ब्लेंडिंग मोड हा खूप महत्वाचा आहे, पण हा आपण पुढच्या मेन्यू शिकणार आहोत। कारण आता मला वाटतं की आपण प्रॅक्टिस करून लेयर पॅनल ओळखून घ्यावा। आपण पुढच्या लेयर पॅनल मध्ये स्मार्ट ऑब्जेक्ट किंवा अरेंज, लेयर अरेंजमेंट या ऑलरेडी मी इथून आपल्याला थोडक्यात माहिती दिलेलीच आहे। तरी याबद्दलची माहिती मी परत एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बनवून दाखवणार आहे। यासाठी आपण व्हिडिओला बघत असाल त्या गावाचं नाव, आपलं नाव कमेंट मध्ये लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ बघता बघता लाईक आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका। तसेच आपल्या मराठी मित्रांबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना फोटोशॉप CC 2025 यात झालेले बदल त्यांना शिकता येतील आणि स्वतःला अपग्रेड करता येईल। आतापर्यंत आपण माझ्या व्हिडिओंना भरभरून प्रेम दिलं, याबद्दल मी आपला आभारी आहे। भेटू पुढील भागात। धन्यवाद।